नमस्कार मित्रांनो. तू तिकडे कुठे बघतीयस म्हणून तुला कुठे नेत नाही. नमस्कार कर ना. सांग ना. नमस्कार भाऊजी. पण कुठे? अगं इकडे इकडे. बरोबर. हा मंडळी नमस्कार. आधी सांगता येत नाही. ग्रेटच आहेस. हा तर मंडळी, व्हीनस कॅसेट कंपनीच्या वतीने तुम्हा सर्वांना प्रशांत दामलेचा नमस्कार. आणि माझा सुद्धा. मंडळी, आज आपण इथे भेटण्याचं निमित्त काय झालंय तुम्हाला माहितीये? काय रे? आठवणीतली गाणी म्हणजे आपली आवड. अय्या, आपली आवड म्हणजे आपल्या दोघांची मज्जाच आहे. मज्जाच आहे. अगं आपली म्हणजे आपली नाही ग, आपल्या सर्वांची. तुझी, माझी, यांची, त्यांची. हे ऐकतायत ना त्यांची सुद्धा. त्या पलीकडे काकू बसल्यात ना त्यांची सुद्धा. तो तिकडे पुस्तकात तोंड खुपसून अभ्यास करण्याची ऍक्टिंग करतोय बघ, त्या अंत्याची सुद्धा. तो कोपऱ्यावर वडापाव विकतोय ना. कुठे कुठे झालं. खाणं आणि झोपणं याच्याशिवाय दुसरं काहीही येत नाहीये तुला. अगं थोडक्यात मला तुला हे सांगायचंय, या सगळ्यांची आवड निवड आपण लक्षात घेणार आहोत. बरं, कळलं मला. पण प्रशांत, एक सांग, या आवडी निवडीचं नेमकं प्रकरण काय असणार आहे? हा तर मित्रांनो, हा श्रवणोत्सव असणार आहे सुपरहिट गाण्यांचा. सुरुवात करूया गणरायाला वंदन करून. आशा भोसलेंचा आवाज, शांताराम नांदगावकर यांचं काव्य आणि संगीतकार आहेत प्रदीप लाड, रमेश अय्यर. चला
असं वाटलं गाणं झाली की नाही वातावरण निर्मिती. मंडळी, गणरायाला वंदन केल्यानंतर आपल्याला आता वळायला हवं भावगीताकडे. आता भावगीत म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या भावानी माझ्यासाठी गायलेलं गीत. तुझ्यासाठी आणि गीत अगं तुझ्यासाठी धडाला यावं लागेल. काय वाटेल ते बोलायचं नाही, मी नाही ऐकून घेणार. ही चालले मी. नाही ग, गंमत केली ग. अगं भावगीत म्हणजे श्वासाच्या तालावर हृदयाची तार छेडणाऱ्या सुरावटींवर मनातल्या व्यक्त आणि अव्यक्त भावनांना वाट मोकळी करून देणारं गाणं. हा, त्याला आशय संपन्न काव्याची जोड मात्र असायला हवी. अरुण दातेंचं एक भावगीत तुम्हाला मी ऐकवणार आहे. रोमॅन्टिक. रोमॅन्टिक म्हणजे कुठलं रे? आकाशगंगा या ध्वनिफितीतलं वसंत बापटांचं काव्य, यशवंत देव यांचं संगीत, आणि इथं नायक साकारलाय अरुण दातेंनी, प्रेयसीला भेटण्यासाठी आतुरलेला.
म्हणजे तू मला भेटायला यायचंस तसा आतुरलेला तसाच. पण इथल्या नायकानं प्रेयसीला भेटण्याची वेळ कोणती ठरवली माहितीये का? रात्रीची, म्हणजे शेवटचा प्रयोग संपल्यानंतर. चक्क पहाट. काय पहाट? म्हणजे दूध केंद्रावर भेटायचं ठरवले की काय? हे काय भेटायचं ठिकाण आहे? काहीतरीच बाई हल्लीच्या पोरांचं. तुझं ना डोकं कुठेतरी चाललेलं असतं. अगं पहाटेच्या गारव्यात प्रेमाला जरा जास्तच आणि व्यवस्थित बहर येतो की नाही? चावटपण पुरे. चल पुढे चल. तर पहाटेच्या गारव्यात गुलाबी थंडीत दवबिंदूंच्या साक्षीनं भेटायचं ठरलंय. पहा, सागरानं उचंबळून यावं तसा आविषय नायकाचा. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील. तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील. तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील येशील येशील. ती पहाट शहाराची लाट गळ्यात रेशमी बाहू. तुझी हनुवटी जरा उचलता नको नारागाने पाहू. ओले ती पहाट शहाराची लाट गळ्यात रेशमी बाहू. तुझी हनुवटी जरा उचलता नको नारागाने पाहू. प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील. तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील येशील येशील. चंद्रमा वळेला वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा. चंद्रमा वळेला वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा. शुक्राचा टपोरा तारा. कोवळ्या क्षणाचे सगुण लक्षण सांगेल कोवळा वारा. भानात नसून गालात हसून ललाट चुंबन घेशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील. तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील येशील येशील. वाजता पाऊल घेईल चाहूल जाळीत चोरटा पक्षी. वाजता पाऊल घेईल चाहूल जाळीत चोरटा पक्षी. जाळीत चोरटा पक्षी. कोणाला दिसेना असू दे असेना मिलना एखादा साक्षी. धुक्याने दोघांना झाकून टाकता मुक्याने माझी तू होशील. येशील येशील
येशील राणी पहाटे पहाटे येशील. तुझी माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील देशील देशील. मला एक कळत नाही, गाणं पूर्ण ऐकायचं सोडून आज कुठे पळालीस तू? म्हटलं तुमचं चाललंय चालू दे, तोपर्यंत मी चहा टाकला आपल्या दोघांसाठी. भावगीत ऐकता ऐकता तुला चहाच सुचतं, कमाल आहे तुझी. अरे सारखं पहाटे पहाटे ऐकते, चहा सुचणार नाही तर आणखीन काय सुचणार? नशीब पहाटे म्हटल्यावर तुला अगं पहाट ही जशी चहाची वेळ असते तशी जात्यावरच्या ओव्यांचीही असते, देवपूजेचीही असते. आणि म्हणून मी तुम्हाला भक्तिगीत ऐकवणार आहे. अभिषेकींचं नाही ग, त्यांच्या लाडक्या शिष्याचं. म्हणजे कोणाचं? ब्रह्मानंदी टाळे लागेल अशा भक्तिरसानं ओथंबलेले हे गीत संगीतबद्ध केलंय प्रथितयश संगीतकार शांक नील यांनी. विजय पाठारे यांचं हे भक्तिगीत सादर करतायत अजित कडकडे, उत्कट आणि भावपूर्ण स्वरात. रे विठ्ठल गोविंद, रे विठ्ठल गोविंद, रे विठ्ठल गोविंद. लागला तुझा रे छंद, लागला तुझा रे छंद, रे विठ्ठल गोविंद, रे विठ्ठल गोविंद. तू पद्मपद अरविंद, पद्मपद अरविंद, कैवल्य कौमुदी चंद्र, कैवल्य कौमुदी चंद्र. तू पद्मपद अरविंद. पद अरविंद, कैवल्य कौमुदी चंद्र, कैवल्य कौमुदी चंद्र. तू नाद ब्रह्मानंद, तू नाद ब्रह्मानंद. प्रेमाचा संवाद, प्रेमाचा संवाद. रे विठ्ठल गोविंद, रे विठ्ठल गोविंद. तव भावपूर्ण अनुबंध, तव भावपूर्ण अनुबंध, तव भावपूर्ण अनुबंध. चंदन लेप सुगंध, चंदन लेप सुगंध. तव आर्तवनी तरंग, तव आर्तवनी तरंग, तव आर्तवनी तरंग.
लागला तुझा रे छंद, लागला तुझा रे छंद रे विठ्ठल गोविंद, 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 रे विठ्ठल गोविंद रे. भक्ती रसात नाहून निघाल्याची तृप्ती तुझ्या या चहापेक्षाही किती लज्जतदार असते ते. नाही, तू काहीही म्हण, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असतील ना तोपर्यंत माणसाचं मन भक्तिभावाने परमेश्वराचरणी लीन होण्यासाठी आसुसलेलंच असणार आहे. कारण हे धकाधकीचे आयुष्य, स्वच्छ सूर्यप्रकाशातही होणारी कृष्ण कृत्ये, पाप, भ्रष्टाचार, चोरी, बस बस नको रे असं फिलॉसॉफीवर बोलूस. तू असं काही बोलायला लागलास ना, तू असं बोलायला लागलास की वाटतं सोडा वॉटरच्या बाटलीसारख्या जाड भिंगाचा चष्मा लावून तू बसलायस, खांदे पाडून हाताश झाल्यासारखा, अगदी पेन्शनर सारखा. नाही, वास्तव हे नेहमीच कडवं असतं. फिलॉसॉफी नाहीये ती. बऱ्याच सत्य घटना समोर घडत असूनही आपण गप्प राहतो की नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही अशी भूमिका आपल्याला घ्यावी लागते की नाही. मग कुसुमाग्रजांची एक कविता ऐकवतो तुम्हाला. श्रीधर फडके इथं गायकाच्या रूपात समोर येत आहेत. यशवंत देवांचं संगीत आहे. शब्दांची किमया, मंडळी, शब्दांची किमया किती मंत्रमुग्ध आणि अंतर्मुख करू शकते. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज. नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज. परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही.
जांभळा एकला राहे नभाच्या कडेला, मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला. त्याचे रहस्य कोणाला, त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. बंदरात उभे एक गलबत रुपेरी, दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी. त्याचा कोश किनाऱ्यास, त्याचा कोश किनाऱ्यास कधी लाभणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. तुझ्या कृपा कटाक्षाने, तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. त्याच्या निखाऱ्यात कधी, त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. पण बोलणार नाही. पण बोलणार नाही. काय आवडलं का गाणं? हो, पण प्रशांत खरं सांगू, भावगीतातल्या काव्याची गेयता सुंदर चालीमुळे मनाला भावली तरी शब्दांची समुद्रासारखी खोली कळायलाच हवी नाही का? हो. तरच मजा असते बघ. आता चित्रपट संगीतांचं बरं असतं. हो, त्याचं एक बरं असतं, त्याला शब्दच नसतं, त्यामुळे खोली असं काय रे करतोस? ऐकून तर घे माझं. हे बघ, एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडत असतो आणि आपण त्याच्या कथानकात न कळत बांधले जात असतानाच अचानक नेमक्या जागी त्या सिच्युएशनवर गाणं येत असतं, हो की नाही? हे प्रशांत, एखाद्या सुपरहिट चित्रपटातलं धमाल गाणं ऐकव ना. हो, किशोर कुमारचं चालेल? किशोर कुमार? हो चालेल ना. म्हणजे ताटात लोणच्याची फोड टाकावी तसं चवीसाठी एखादं हिंदी सॉन्ग लावणार की काय? हिंदी सॉन्ग? सॉन्गच आहेस अगं. तुझ्या हातचा चहा प्यायलो तर मी शुद्धीवर आहे, हिंदी सॉन्ग कसं लावीन? मित्रांनो, आपल्या किशोरदांना खूप इच्छा होती मराठीत गायची. तुम्हाला ते गाणं आठवत असेल, अश्विनी ये ना. अरे अरे, तूच गाणार आहेस की काय? ये ना असं म्हणत त्यांनी सुरुवात केली खरी, पण इथं मी ऐकवणार आहे त्यांचं माझा पती करोडपती मधलं धमाल धमाल युगल गीत. अनुराधा पौडवाल बरोबरचं? बरोबर. खुश मिजाज हरफन मौला किशोरदा शांताराम नांदगावकरांच्या या गीतात षटकार मारतायत अरुण पौडवाल यांच्या संगीतात.
अग हेमा माझ्या प्रेमा, ए तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. गोरी गोरी कोरी कोरी इश्काची नोट ही वटली. हाय हाय लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. निळ्या निळ्या नभातल्या दोघांची प्रीती नटली. ए तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. थोडीशी मी लाजाळू, ज्वानी कशी सांभाळू. भीती तुला कसली ग, मनात प्रीती वसली ग. तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. जाई जुई शेवंती, तशीच मी रे लजवंती. पाहुनी तुझला जीव हा फुलला, गंधाने मन हे नाले. माझी ग तू गुणवंती, मिठीत ना फुलवंती. ठुमकत मुरडत जाऊ नको तू, मोहून मन हे गेले. अग हेमा माझ्या प्रेमा, ए तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. गुलाबाची लाली तुझ्या गालावरी कशी आली ग. ओठात लपली प्रीती आपली, लाजन बहरून आली ग. प्रेमाच्या या खाणाखुणा मुक्यान घ्याव्या जाणून. डोळ्यात टिपलं मनात जपलं प्रीतीचं फुल मी गोडीनं. अग हेमा माझ्या प्रेमा, ए तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. ए तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. गोरी गोरी कोरी कोरी इश्काची नोट ही वटली. हाय हाय लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. निळ्या निळ्या नभातल्या दोघांची प्रीती नटली. होय तुझी माझी जोडी जमली जमली जमली. टिंका टिंका हाय 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 जोडी जमली.
ये हिरोची गाडी दिसते. अरे कोण येऊ वाकटी सारखा लांबोडा? अरे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. अरे सुनो जरा यहाँ. कौन? मैं? हाँ तुम. ये गाना कौन गा रहा है? अरे ही गाणी माहिती ना तुला? आमची वेसावकरांनी मंडळीची हान. अच्छा वेसावकर. मैंने भी काफी नाम सुना इनका. मैं मिलना चाहता हूँ उनको. क्या आप मुझे वहाँ ले जा सकते हैं? ये कहाँ रहते हैं लोग? ये बघ बाबरीची मुंगुटीच रेता डोंगरी गल्लीत. चल मेरे को दाखवता है माझी मुंगुटी ये. अरे भैया ये मंगोटे क्या होता है? अरे पिच्चू आने के लिए मंगोटे बोलता है. अच्छा तो पिच्चू को आप लोग मंगोटे बोलते हैं. अच्छा तो एक आप काम करना, आप लोग आगोटे चलिए, हम आपके मंगोटे आते हैं. अय्या अमिताभ भाऊजी आणि इथे म्हणे अमिताभ भाऊजी. अगं जिभेला काय हाड, जसा काय मी त्याचा लंगोटी यार आणि तू त्याची वहिनी. वा अगं मी कॅसेट लावली आहे, कॅसेट वेसावकरांची. म्हणजे अमिताभ वेसावे गावात गेले होते आपल्या डोंगरी गल्लीतल्या काशीरामकडे. बटकी चढ अशी कणाला आराधता. अरे यो बघ कोण पाहुणा आयला दुकान. अमिताभ बच्चन आयला तुला भेटावा. कोण? अमिताभ बच्चन. बेगिन या. अरे ये अमिताभ बच्चन. नमस्ते. काशीराम तुम्हारा ही नाम है? हो माझंच. अच्छा बहुत तारीफ सुनी है तुम्हारी. आज अगदी सणाचे मोक्यावर आईला. ये घरान बस ये. मंडळी वेसावकर या एकाच नावाने अनेक बोर्ड्स जाहिराती पावसाळ्यातल्या छतरांप्रमाणे दिसतात ना, तरी व्हीनसचे वेसावकरच असली वेसावकर आहेत. समजलं का? ए प्रशांत काही म्हणा, अस्सल कोळी गीतांचा बास सापडतो तो वेसावकरांच्याच गाण्यामध्ये नाही करे. अगदी खरंय. साधं सोपं काव्य बोली भाषेतलंच बोजड शब्दांच्या कुबड्या न घेता पेश केलं म्हणून लोकांना आवडलं. सावली दर्यान कोल्यांचे हाकेला घावली.
कसा डोंगराला आयलाय गो पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय कशा लोकगीतात कोळी गीतात गंमत असते नाही प्रसंग खुलवणारं आणि भावनांची कारंजी नाचवणारं एक एक गाणं असतं ते नाही का हा मग मित्रांनो तुम्हाला तो तुफान दौर आठवता का पोपटच्या गाण्यांचा मला नाही बेत असली गाणी आवडत डबल मिनिंगची गाणी गाण्याचा अर्थ वेगळा काढायचा वेगळा चुकीचं बोलतेस तू चुकीचं बोलतेस अगं लोकसंगीतात हीच तर खरी गंमत असते कसली गंमत अर्थ काढायचाच नसतो हे बघ मॅग्निफाईंग ग्लास घेऊन बोहारणी सारखी प्रत्येक गोष्ट पाहायची ठरवलीस ना तर तुझ्यासारख्यांपुढे नवी कोरी भरजडी पैठणी टाका मला एखादी वेगळी डिझाईनची साडी दाखवाल का असं म्हणाल तुम्ही अगं ऐक ठेका ऐक तो वेगळ्या पठडीतला आवाज ऐक मानवेल गायकवाडांचं गीत विठ्ठल शिंदेच्या संगीतानं नटून आनंद शिंदेच्या आवाजात कसं वाटतंय ऐक तरी बरं बाबा ऐकते आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला काय सांगू तुला या दोघांची गोष्ट हा लागला मिठू मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला लागला मिठू मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला मैनेची तिकडं होई तळमळ
हा लागला मिठू मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जवा 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 नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. ए प्रशांत, मला की नाही आता एखादं भावगीत ऐकावं असं वाटतंय. अरुण दातेंचं की तुला सुमनताई चालतील? सुमनताई हो चालतील ना. अगं ते सूर ऐकता ह्या कॅसेट मधून शांकनील या संगीतकारांच्या जोडीनं सुमनताईनं परत आपल्यामध्ये आणलाय. इतक्या वर्षानंतर सुद्धा किती मस्त गायल्यात नाही. मग एखाद्या लखलखत्या रत्नाला सोन्याचं कोंदण मिळावं ना, तशी चाल आहे एकेका गाण्याची. तुला आठवतंय मगासचा नायक काय म्हणत होता? काय म्हणत होता? मगासचा नायक म्हणत होता येशील येशील राणी, आणि ह्या गाण्यात त्याच्या बरोबर उलटी सिच्युएशन आहे. म्हणजे कशी? येशील तू येशील सांगीन मी श्वासाना, अशी समजूत काढते ती स्वतःच्या मनाची. त्याच्यावरचा विश्वास तिच्या शब्दात व्यक्त होतोय. ती गातीये अनामिक हुरहुर बेचैन करत असूनही. मंडळी, प्रवीण डवणेंचं काव्य आहे आणि संगीत आहे शांकनील यांचं. श्रावणात झुरताना
विजलवे स्मरणांची मागले दिसे रे, त्याच गडद दुःखाचे लागले पिसे रे. विजलवे स्मरणांची मागले दिसे रे, त्याच गडद दुःखाचे लागले पिसे रे. आशेवर ठेवील मी, आशेवर ठेवील मी स्वप्न पाखराना. येशील तू येशील सांगीन मी श्वासाना. शब्दांचा मोर भिजे, भिजलेल्या दाही दिशा जग रुजून आले. हृदयाच्या पर्णावर फूल कुठून आले. भिजलेल्या दाही दिशा जग रुजून आले. हृदयाच्या पर्णावर फूल कुठून आले. बासरीच्या पंखावर, बासरीच्या पंखावर येईल ग कान्हा. येशील तू येशील सांगीन मी श्वासाना. शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना. येशील तू येशील सांगीन मी श्वासाना. शब्दांचा मोर भिजे. ए प्रशांत, एक सांगू? भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, लोकगीत इतकंच नाही तर चित्रपटातलंही मस्त गाणं ऐकवलं आपण, हो की नाही? हां, पण एक गोष्ट राहिली बघ. आता मी तुझ्या पाया पडतो, प्लीज रडू नकोस. अरे बाळ रडतंय. बाळ रडतंय. अच्छा अच्छा, बाळ रडतंय. अगं तोही स्टॉक आहे माझ्या पोतडीत. डॅडी, मम्मी, दादा, वहिनी, ताई, अक्का सगळ्यांची चॉईस ऐकवली आपण. आता बाळ राजासाठी छोटी छोटी छान छान गोष्ट सांगायची आपण. चिवकाऊची गोष्ट, पारंपरिक. हा नाही, एक काम कर तूच सांग ना एखादी गोष्ट. मी सांगू? हा मग. अगं आठवते का मध्यंतरीच्या काळात एक कॅसेट केलीस ती, त्यातलीच. बरोबर. आता तू आग्रहच करतोयस तर सांगते. हा मंडळी ऐका, संगीत संयोजक आहेत शांगदेल, यांनी त्यात भरपूर कमाल केली आहे. चल सुरू कर. ठीक आहे. एक होता काऊ, एक होती चिऊ, एक होता काऊ आणि एक होती चिऊ. दोघे म्हणाले आपण गाणे गाऊ. काऊ बसला फांदीवर, चिऊ बसली त्याजवळ. काऊ बसला फांदीवर, चिऊ बसली त्याजवळ. वडाच्या झाडाला लाल लाल फळ, ओ वडाच्या झाडाला लाल लाल फळ. काऊ गाऊ लागला, काव काव काव. काऊ गाऊ लागला, काव काव काव. चिऊने ताना घेतल्या आ, ओ चिऊने ताना घेतल्या आ. गाणे म्हणायचे कोणते ते काही ठरेना. दोघांची गाणी दोघं आवडेना. काऊन केली गंमत म्हणतो एक जम्मत. काऊन केली गंमत म्हणतो
रुसून बसली, काऊवर रागावली, पाना आड दडली. चिवताई चिवताई रागावू नको, अग चिवताई रागावू नको. दाणे घे पाणी घे, रुसूग नको. चिव खुत्तन हसली, काऊ जवळ बसली. चिव खुत्तन हसली, काऊ जवळ बसली. दोघे म्हणाले आपण गाणे गाऊ, हो दोघे म्हणाले आपण गाणे गाऊ. प्रशांत, खरं खरं सांगायचं हं, तुला आवडलं? खरं सांगू, तू माझ्याशी अशी प्रेमाने नेहमीच का नाही वागत? प्रशांत नाही, खरं सांगू, बघ वेळ कशी छान निघून गेली ती. मंडळी, कार्यक्रमाचा समारोप, मैफिलीचा शेवट भैरवीने करायचा ही आपली एक पद्धत आहे. तुला ठाऊक आहे ना? हो. या भैरवीच्या निमित्ताने आपण एक नाट्यसंगीत ऐकूया, रामदास कामतांचं. हो, संगीत ययाती देवयानी, लेखक विवा शिरवाडकर म्हणजे आपले तात्यासाहेब कुसुमाग्रज, आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकींचं. हो हो हो. पण मंडळी निरोप घेण्यापूर्वी एक सांगायचं आहे. ह्या कार्यक्रमाविषयीचा आपला अभिप्राय थोडक्या शब्दात आम्हाला कळवायचा आहे, ह्या कॅसेटवरच्याच पत्त्यावर. पुढच्या भेटीसाठी व्हीनसच्या माध्यमातून आपली आवड, अर्थात आठवणीतली गाणी. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा. सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा. गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगे जगते तया, जे जे जगे जगते तया, जे जे जगे जगते तया, जे जे जगे जे जे जगे जगते तया, जे जे जगे जगते तया, जे जे जगे जगते तया. माझे मना करुणा करा, माझे मना करुणा करा. माझे म्हणा करुणा करा. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा. आदित्यया तिमिरातवा, आदित्यया तिमिरातवा, आदित्यया आदित्यया तिमिरातवा, आदित्यया तिमिरातवा, आदित्यया
प्रत्यया तिमिरात व्हा ऋग्वेदया हृदयात व्हा सुजनत्व द्या आर्यता सुजनत्व द्या आर्यता सुजनत्व द्या आर्यता अनुदारता दुरिता हरा अनुदारता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Regional.